तर ते अनुभवचं नाव खूप चांगलं आहे. आता फक्त एक पण पीपल रिमेंबर यू फॉर द टूर अँड फिश, द सी फूड. पण करेक्ट. सी फूड हा. हॅलो. बट येस येस. पीपल जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी व्हॉट इज द हो, टेक अवे. म्हणजे जे नॉनव्हेज वाले आहेत ना, जे सी फूड खातात व्हेजिटेरियनचाच टेक त्या- अवे आहे. हा व्हेजिटेरियन, हे बघा, मी स्वतः एका काळी खूप नॉनव्हेज स्वतः खायची आणि आता मी ऑज गुड ॲज, म्हणजे एक शब्द आहे पेस्किटेरियन. पेस्किटेरियन म्हणजे जे फक्त मासा खाणारा नॉनव्हेज व्यक्ती आहे, मी ती आहे. पण मी भरपूर व्हेजिटेरियन खाते आणि मला असं वाटतंय की आमच्या टूरवर व्हेजिटेरियन लोकांची चंगळ आहे. आहे का? ओके. येस, तुम्हाला जेवढे लोकल ऑथेंटिक प्रिपरेशन्स मिळणार आहेत हा त्याची तुम्ही नावं ऐकली नसणार आहेत. आणि एखादा पदार्थ अशा प्रकारे पण बनतो, ह्या भाजीची अशी चटणी पण बनू शकते, हे तुमच्यासाठी सगळं खूप नवीन आणि खूप वेगळा असा एक एक्सपिरियन्स असणार आहे. ओके. या, डेफिनेटली. आणि मेनली कसं आहे, आमच्या इकडचा स्वयंपाक हा जो असतो, इट इज टिपिकली ऑफ दिस उत्तर कन्नडा डिस्ट्रिक्ट. कारण सिरसी हे जे ठिकाण आहे हे उत्तर कन्नडा डिस्ट्रिक्ट मध्ये येतं. आणि इकडचे जेवण जे असतं ते बेसिकली दोन कम्युनिटीज इथे डॉमिनेट करतात. म्हणजे पॉप्युलेशन जास्त आहे. एक तर आहे हव्यक ब्राह्मण, म्हणजे तुम्ही हेगडे आणि आडनाव ऐकलं असेल, तर ते दे आर क्वाईट इक्विव्हॅलंट टू कोकणस्थ ब्राह्मण असं आपण म्हणू. तर खूप सौम्य जेवण असतं, स्वयंपाक असतो. आणि मुळात मेन जे काय असतं, भाजी असते, त्या प्रिपरेशन मध्ये त्या भाजीची जी चव आहे ना, त्याला ओव्हर पॉवर होत नाही मसाल्यांनी वगैरे. सो ते आहे. आणि द अदर कम्युनिटी ज्याला आम्ही बिलॉंग करतो, इट इज गौड सारस्वत ब्राह्मण. तर आमच्या तर बऱ्याचशा स्वयंपाकात लसूण आणि कांद्याचाही वापर नसतो. यट इट इज व्हेरी व्हेरी टेस्टी, म्हणजे सात्विक. ओके. बर. ग्रेट. तर उलट मला तुम्हाला असं म्हणायचंय की नॉनव्हेज जी खाणारी मंडळी आहेत आणि ज्यांनी नॉनव्हेज नॉनव्हेज बद्दलचा खूप प्रचार केलेला आहे, तर मी ह्याच्या बरोबर आय एम इन डिसअग्रीमेंट विथ दिस. कारण त्यांनी व्हेज खाल्लेलंच नाहीये, माहितीये ओके. का तुम्हाला? राईट राईट. हा, ते ते खातच नॉनव्हेज नाहीत आहे. व्हेज. म्हणून ते फक्त फिश खातात आणि फक्त फिश बद्दल बोलतात. ओके. ओके. आता मी बोलू येस. का? हो. मी हाय मी मी एक पॉइंट इथे मच्छर. बोलू शकते का? हो हो. हाय. हा बोला. येस. हा. मला काल, आणि आम्हाला सवय, आम्ही सगळ्यांना काका म्हणतो, तर इथे मी तुम्हाला काका म्हटलेलं चालेल का? काका आणि मावशी. हो हो काका. हो, आजोबाजी म्हटलं हा. तरी चालेल. तर काय म्हटलं तरी चालेल. आजोबा. आजोबाजी. आजोबा. नाही, आजोबाजी मी त्या वयाची नाहीये तुम्हाला आजोबाजी म्हणायचे. तुम्ही माझ्या आई वडिलांच्या वयाचे आहात, त्यामुळे या. तो एनी हाव, मला हे म्हणायचं होतं की काल मला दीपक काकांनी ह्याच्याबद्दल विचारलं होतं, शृंगेरी, अन्नपूर्णेश्वरी आणि मुकांबिका, कोल्लूरची मुकांबिका देवी. ठीक आहे. तर ह्याबद्दलही मी माहिती काढलेली आहे. आणि त्यासाठी तुम्हाला एक दिवस आधी जर तुम्ही पोचलात तर दॅट शुड बी सफिशियंट. म्हणजे बेसिकली कसं आहे, आपली टूर जी असते, ह्या टूरसाठी तुम्ही रविवारी निघता तुमच्या लोकेशन वरून. म्हणजे आता तुम्ही मुंबईत, पुणे, जिथे कुठे आहात, तुम्ही रविवारी निघता आणि सोमवारी इथे अराईव्ह होता. पण जर तुम्हाला ही 3 ठिकाणं करायची असतील तर तुम्हाला शनिवारी निघून रविवारी एक दिवस आधी पोचायचं आहे. आणि रविवारी कसं होतं की तुमच्यासाठी पुण्याहून येण्यासाठी जी ट्रेन आहे ती आहे पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस. ओके. ही ट्रेन 6:45 वाजता संध्याकाळी पुण्याहून सुटते आणि दुसऱ्या दिवशी 9:30 वाजता ती उडपीला पोचते. ओके. असं त्याचं युजली त्याचं टायमिंग आहे. आता कसं आहे, हिवाळ्यामध्ये त्याचं टायमिंग बदललेलं होतं, म्हणजे ऑक्टोबर पासून नॉन मॉन्सून टायमिंग थोडंसं बदललंय. तर मे बी 1 तास काही डिफरन्स असू शकतो, बट माझ्या माहितीत हे टायमिंग आहे. तर तुम्ही हॉटेलला साधारण दुपारपर्यंत लंच वगैरे तुमचं हॉटेलला होऊ शकतं. आणि तुम्ही संध्याकाळी हवं तर कोल्लूरला जाऊ शकता त्या दिवशी अपॉन अरायव्हल.
ओके. आणि दुसरा दिवस जो आहे, जी टूर सुरू होते ऍक्च्युली ती सोमवारी सुरू होते. पण सोमवारी शेड्यूल आपलं संध्याकाळचं कृष्ण मठाचंच आहे, जे 6:15 6:30 वाजता आपण जातो. म्हणजे तुम्हाला तो सोमवारचा पूर्ण दिवस फ्री आहे. कारण सगळी लोक आपापल्या वेळेत पोहोचेपर्यंत लंच होऊन थोडी विश्रांती होऊन आपल्याकडे वेळ असतो. तर तुम्हाला मी सजेस्ट असं करीन की तुम्ही जे रविवारी एक दिवस आधी पोचताय ना, तुम्ही हे 3 ठिकाणं जी आहेत ती तुम्हाला ब्रेक करून म्हणजे स्प्लिट करून तुम्हाला एक कुठलं तरी ठिकाण रविवारी आणि 2 ठिकाणं सोमवारी किंवा 2 ठिकाणं रविवारी आणि 1 ठिकाण सोमवारी असं करता येईल तुम्हाला. कारण बेसिकली ही सगळी 3 एकत्र करण्यासाठी तुम्हाला सकाळी साधारण 7 वाजल्यापासून वेळ पाहिजे आणि ते तुम्हाला रविवारी शक्य नाहीये कारण तुमची ट्रेनच पोहोचणार नाहीये तेवढ्यात. हा प्राची, हे मी तुम्ही जरा हवं तर सोमवारी करू शकता. इंटरप्ट करतो. आता हो जे बोला. प्राची बोलली त्याचं बॅकग्राऊंड असं आहे की माझा भाचा सच्चू त्याने मला सांगितलं की तुम्ही जर कोस्टल कर्नाटका करत असलात तर इन ॲडिशन टू व्हॉट दे आर ऑलरेडी कव्हरिंग, अनुभव ट्रॅव्हल्स जे कव्हर करणार आहेत तो अजेंडा त्याने पाहिला आणि सच्चूनं मला सांगितलं की कोस्टल कर्नाटका करायचं म्हणजे मग तुम्ही ह्या 3 गोष्टी अजून करायला हव्या असं त्याचं मत आहे. तर त्या 3 गोष्टी कुठल्या, तर तो म्हणला एक शृंगेरीचं पीठ, दक्षिणमय शंकराचार्य मठ शृंगेरी, अंदर मुकांबिका टेम्पल आणि अन्नपूर्णा टेम्पल. तर मी प्राचीला विचारलं की हे 3 गोष्टी आम्हाला जर करायच्या झाल्या ज्या तुमच्या ट्रिपच्या अजेंडात नाही आहेत तर त्या होऊ शकतील का. तर त्याच्यावर प्राचीचं म्हणणं असं आहे की तुम्ही शनिवारच्या ऐवजी म्हणजे रविवारी निघायच्या ऐवजी शनिवारी निघा, एक दिवसानं टूर वाढवा. तर ह्याला आपली सगळ्यांची तयारी आहे का? आय थिंक ओके. आहे 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 आहे, माझी पण तयारी आहे तशी. अनिरुद्ध, माझी तुला आहे. चालेल एखाद दिवस आधी निघालेलं? म्हणजे काय इन्स्टेड ऑफ हरकत नाही स्टार्टिंग ऑन संडे वी स्टार्ट ऑन सॅटर्डे, सो वी कव्हर दी शंकराचार्य मठ वगैरे. तुझं हे येस. म्यूटचं बरं बटन फक्त एक विषय आहे ह्याच्यात, एकच म्यूट. गोष्ट, हा एक विषय आहे की हा. मला जस्ट चेक करू दे की ही एर्नाकुलम ट्रेन जी आहे, पुणे एर्नाकुलम, हो ही हो. डेली ऑपरेट होते का. हा मी वो तुम्हाला आपला हा नाही कॉल झाल्यावरती मी ते बघून घेऊ आपण. मेसेज मध्ये टाकीनच फाइंड आउट करून. हा, कारण ते महत्वाचं आहे. कारण ते तुम्ही आपल्याला चेक करायचं. पुण्याहून जर तुम्ही ट्रेननी येऊ इच्छित असाल तर तुम्हाला ही सगळ्यात सुटेबल ट्रेन आहे. ओके. ओके. हा तर ते आपण बघूया. हा. ठीक आहे. आणि येस, नेक्स्ट तुम्ही आणि मला सांगा की आता इकडे जे हे 4 व्हिडिओज ओपन आहेत तुमचे, हे तुम्ही 4ही जण म्हणजे 4ही कपल्स तुमचं कन्फर्मेशनच्याच मार्गी आहे ऑलरेडी ना? येस येस, वी आर कन्फर्म्ड. तारीख ओके काय ठरते? ओके. दीपक, तारीखचं काय आहे? तारीख काय ठरतीये? तारीख 22 डेट 22 मार्च. 22 सगळ्यांना सोयीची आहे. तुम्हाला 22 नको आहे का? 15 पाहिजे? नाही. हो तुम्हाला 15 पाहिजे का? हो, सदाशिव, आम्हाला 15 पाहिजे. तुला 15 चालेल? सदाशिव, अनिरुद्ध, तुम्हाला 15 चालेल? चालेल 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 कारण चालेल नंदू चालेल नंदू म्हणला होता त्यालाही चालेल 15. तर मग चालेल. देन वी विल हॅव टू थिंक इन टर्म्स ऑफ 15th. ओके. मग तुम्हाला त्या हिशोबाने 15च्या ऐवजी 14ला निघावं लागेल. हा हा. ट्रेन असेल ओके तर ओके, हो ठीक आहे. हो. ठीक आहे, तसं करू आम्ही आणि मग तुम्हाला आता. विमानाचा पण ऑप्शन आहे, तो माहिती आहे का? मी सांगू का त्याबद्दल तुम्हाला? हा, तुम्ही सांगा तो. कारण मँगलोर. शक्यतो हा आम्ही तर ट्रेनमध्ये मजा करत यायचा विचार आहे, पण ऑप्शन ऐकून ठेवलेला बरा, समजा बाय चान्स कोणाला जरूर पडली तर. हो हो. तर हे बघा, मँगलोर एअरपोर्ट आहे, हे उडपी पासून साधारण 80 किलोमीटर वरती आहे. ओके. पण मला वाटत नाहीये पुण्याहून कुठलीही डायरेक्ट फ्लाईट असावी मँगलोरला. त्यामुळे तुम्हाला यू विल हॅव टू कम टू मुंबई मुंबई. आणि तिथून तुमची फ्लाईट चेंज होऊन असणार आहे, किंवा बँगलोर असू शकेल किंवा असं काहीतरी कनेक्शन असेल. पण मँगलोर हे एअरपोर्ट आहे कनेक्टिव्हिटीसाठी. म्हणजे ते तुम्हाला एक इन्फॉर्मेशनचा भाग म्हणून सांगते मी. आणि आता बऱ्यापैकी फ्लाईट्स रेग्युलर ऑपरेट होत आहेत. म्हणजे हा इंडिगोचा वगैरे जो प्रॉब्लेम आहे तो थोडा थोडा रुळावर येतो आहे. त्यामुळे आताही आमच्या टूर चालू आहे तिकडे. सध्या कोस्टल कर्नाटका टूर साठीच मी उडपीला आलेली आहे. काल पण बरीच लोक विमानाने आली होती आणि सगळ्यांच्या फ्लाईट ऑन टाइम आणि फ्लाईट आल्या.
त्यामुळे कॅन्सलेशन वगैरे नाही होत आहेत. पण तुम्ही पिकअप साठी कार पाठवता का एअरपोर्टवर, जे कोण विमानाने येणार असले त्यांना? आम्ही पिकअपसाठी कार्ड पाठवतो जेव्हा एक हा. पूर्णतः ग्रुप असतो तेव्हा. येस. दोघं तिघं चौघं लोकांसाठी नाही पाठवत आम्ही. अच्छा अच्छा. हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा हा जो ग्रुप आहे हा तुम्ही जर एक दिवस आधी येणार असाल तर पिकअपसाठी पाठवू शकू की नाही हे मी आता नाही कमिट करू शकणार, कारण आमच्या प्रिव्हियस टूरचा जो ड्रॉप असतो म्हणजे हा हीच टूर जी आदल्या आठवड्याची टूर असते त्याचं हा. ड्रॉपिंग संडेला होतं. संडेला कुमट्याला ड्रॉप होतं आणि संडेला ड्रॉप करून त्याच गाड्या आमच्या उडपीला जातात. आणि ओके. हे सोमवारचं पिकअप करणं शक्य होतं कारण गाडी तिकडे आदल्या दिवशी होती. पण तुमच्यासाठी मला सिरसीहून गाडी मँगलोरला पाठवावी लागणार, विच इज अ व्हेरी लॉंग डिस्टन्स. तर हे आदल्या दिवशीचा पिकअप मोस्टली शक्य नाही होणार, तो ऍडिशनल चार्ज वरती करावा लागणार. हा. पण माझं मत असं आहे, सदाशिव, अनिरुद्ध आणि प्रमोद, की वी शुड गो बाय ट्रेन. म्हणजे आपण मजा करत करत एन्जॉय करत जाऊया, प्रवास करतो काही बोलायला डायरेक्ट. ठीक आहे ना? नाही मग बरं, मग दुसरं तुम्हाला समजा रिटर्नच्या वेळी अर्धापूरहून ऑप्शन आहे. रिटर्नच्या वेळी जेव्हा आपला सिरसीचा स्टे संपतो हा, तेव्हा तुम्हाला हुबळी पुणेचा फ्लाईटचा ऑप्शन तो चांगला आहे. तो चांगला कारण आहे. कसं आहे, ती Return. फ्लाईट जी आहे ती जवळजवळ सध्या तरी 4:50 संध्याकाळची फ्लाईट असते. ती डेली फ्लाईट आहे हा. इंडिगोची. आणि आपल्या रिसॉर्टहून हुबळी परत इक्वी डिस्टन्स आहे, म्हणजे मँगलोरहून जे उडपी आहे तेवढंच हे आहे 80 किलोमीटर. आणि तुम्हाला 10-12 लोकांना आम्ही ड्रॉप देऊ शकतो. ते दाखवणार ते सांगितलं का त्याला त्यांनी? खर्च किती आहे त्याचा साधारण? नाही, विमानाचं त्याच्यासाठी खर्च नसणार, तो तुमचा ड्रॉप होऊ शकेल. विमानाचं भाडं किती, म्हणजे व्हॉट इज प्लेन फेअर? विमानाचं बघायला पाहिजे, मी ऑफिसमध्ये चेक करून तुम्हाला कळवायला सांगेन. अच्छा. अनिरुद्ध, पण do you साधारणपणे think- माझ्या हिशोबाने एक 5-6 हजाराच्या आसपास असेल. Okay. Do you think it's a good idea that for return we consider taking a flight? While going we go by train, and for return हुबळीवरून फ्लाईट घ्यायची. जर का इथून पुणे एर्नाकुलम नसेल ट्रेन त्या दिवशी आदल्या दिवशी, हा. तर आपल्याला कोकण एक्सप्रेसनी कोकण रेल्वेने आपल्याला जाता येईल का पनवेल हो, मार्गे? त्यांनी पण येऊ शकता तुम्ही. मँगलोर एक्सप्रेस आहे ना, अच्छा अच्छा. मँगलोर हम्म. एक्सप्रेस. पण हा. फक्त त्यासाठी तुम्हाला पनवेलला वगैरे यावं लागेल बोर्डिंगसाठी. मुंबईला हम्म. यावं लागेल ना तुम्हाला ट्रेन Complicated. बोर्ड हो करायला. हो थोडं हो. कॉम्प्लिकेशन वाढेल त्यानं. पण लेट अस सी, विल फाइंड आउट अ वे. जर आपण एक दिवस आधी जायला तयार आहोत तर विल फाइंड द वे टू रीच. हाऊ टू रीच ते आपण ठरवू. पण म्हणजे आपल्याला शृंगेरीचा शंकराचार्य मठ बघायला मिळेल. तुम्ही तुमच्या हो. स्टँडर्ड टूर मध्ये शंकराचार्यांचा मठ का नाही घेतलाय, प्राची मॅडम? नाही नाही सर, हे बघा कसं आहे काका, खूप देवळं आहेत ह्या एरियामध्ये. अच्छा. धर्मस्थळ आहे, आणखीन बरेच आहेत. ते हा एक काय सांगते तुम्हाला, एक मिनिट. कुक्कू सुब्रमण्य आहे, एक हा. सुब्रमण्य देवस्थान, ते पण खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे असं म्हटलं तर साऊथ इंडियामध्ये खूप देवळं आहेत. खूप दिवस. सगळंच करणं आपल्याला नाही शक्य आहे. ओके. हा. त्यामुळे कसं आहे की आमच्याकडे आता जसं तुम्ही म्हणालात तसं कोणाचा जो इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी आम्ही ती अरेंजमेंट करून देतो. अच्छा. ओके ओके. बरं, सगळ्यांनी ती 15 आयटम्सची लिस्ट बघितली आहे ना? मी पोस्ट केली होती 15 नाही आयटम्स काय नाही काय आहेत. नाही, मी आम्ही नाही परत बघितली. मी परत टाकतो हा. 15 आयटम्सची लिस्ट, तुम्हाला आता वाचता येईल की विच आर दी आयटम्स कव्हर्ड इन दिस ट्रिप. मी इथे चॅट मध्ये टाकतोय, पहा. बरं. वन बाय वन मॅडम तुम्ही आम्हाला समजावून सांगा, वन बाय वन काय काय आहे इथे. हे बघा, आता कसं आहे, पहिल्या दिवशी जो आपलं अरायवल असतं, जसं मी तुम्हाला म्हणाले ओरिजिनल टूरच्या हिशोबाने सोमवारी तुम्ही साधारण दुपारपर्यंत सगळे पोहोचता. दुपारी हॉटेलवर आल्यावरती तुमचं लंच होतं. पहिलं लंच झाल्यावरती थोडीशी विश्रांती असते. त्यानंतर संध्याकाळी आपण कृष्ण मठाला जातो. कृष्ण मठात एक मंगल आरती असते, दीप उत्सव असतो आणि त्याचाही तुम्ही अनुभव घेऊ शकता. खूप वेगळा तो एक युनिक एक्सपिरियन्स आहे. तर ते आपलं त्या दिवशी संध्याकाळचा कार्यक्रम असतो. फॉलो टू दॅट डिनर, आणखीन तो दिवस संपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्ली असं नाही, आमच्याकडे असं फार पहाटे लवकर वगैरे हा विषयच नाहीये. कारण कसं आहे, सगळे येतात हॉलिडेवर रिलॅक्स करायला. 5 वाजता उठायचंय आणि 6 वाजता फिरायला जायचंय, हा आमचा अजेंडाच नाहीये आमच्या टूरचा.
त्यामुळे सेंट मेरीज आयलँड जे आहे हे खूप सुंदर असं एक आयलँड आहे. मालपे आपलं हे जे हॉटेल आहे हे मालपे बीचवरती आहे आणि मालपेवरून एक बोट तुम्हाला सेंट मेरीज आयलँड कडे घेऊन जाते आणि तिकडे आपल्याला एक तासभर मिळतो. तिकडचं जे पाणी आहे हे अगदी असं ॲक्वा कलरचं, ॲक्वा एमरेल्ड मिक्स कलर आणि अगदी प्रिस्टीन असं अनटच म्हणतो ना आपण त्या टाईपचं आहे, जे आपल्याला भारतात अगदी अंदमान निकोबारकडे अशा या रिजन्स मध्ये मिळेल. नाहीतर तुम्हाला गोवा, महाराष्ट्रातले जे कोस्टल एरिया कुठेही तसं पाणी बघायला मिळणार नाही. सगळं तुम्हाला असं मळकट आणि सगळं ब्राउनिश दिसतं. तर हे खूप वेगळं आहे आणि ओव्हरऑल आयलँड एक्सपिरियन्स पण छान आहे. हे होऊन आपण परत हॉटेलवर येतो. संध्याकाळी आपण हस्तशिल्प म्हणून एक हेरिटेज म्युझियम आहे आणि जिकडे काही एन्शंट आर्किटेक्चर जे आहे भारतातल्या वेगवेगळ्या रिजनचं ते रिस्टोर करून तिकडे ते सगळं असेंबल करून तिकडे तुम्हाला ते सगळं आर्टिझनल काम बघायला मिळतं. तर तिकडे आपण जातो आणि ते होऊन आपण थोडं शॉपिंग करतो उडपीला, कारण इथे एक प्रसिद्ध जयलक्ष्मी स्टोअर आहे जिथे मी आता आलेले आहे. हे सगळं करून आपला उडपीचा स्टे ह्या 2 नाईट्सचा संपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं चेकआउट होतं इकडनं जवळजवळ 9 वाजता. 9 वाजता चेकआउट करून आपण ऑन द वे एक त्रासी बीच हा जो एक खूप वेगळा फिनॉमिना आहे, जिकडे एका बाजूला सलग म्हणजे नियरली अबाउट अ लॉंग स्ट्रेच ऑफ पॅनोरॉमिक व्ह्यू ऑफ अरेबियन सी आणि एका बाजूला सोपर्निका रिव्हर आणि मधून जाणारा रस्ता, हा वन ऑफ इट्स काइंड एक्सपिरियन्स आहे भारतात. तर तो तुम्ही एन्जॉय करता. तिकडे आपण थोड्या वेळ गाडी थांबवतो आणि पुढे जाऊन आपण मुर्डेश्वरला जातो. तिकडे आपलं दर्शन होतं शंकराच्या देवळात. त्यानंतर आपलं लंच होतं आणि जवळजवळ 2:30-3 वाजता आपण सिरसीकडे निघतो आणि हा आपला कोस्टलचा जो समुद्र किनारी म्हणजे काय म्हणू शकतो कोस्टल एरियाचा विषय इथे संपतो आणि आपण अप घाट जातो सिरसीकडे. सिरसीकडे आपण संध्याकाळी साधारण 6-6:30ला पोहोचतो. तिकडे पोहोचल्यावरती आपले 4 नाईट सलग सिरसीमध्ये स्टे आहे. त्याच्यापैकी नेक्स्ट डे म्हणजे हा बुधवारचा दिवस झाला आपला, जो आपला सिरसी अरायवल होतोय. गुरुवारी सकाळी आपण याणा रॉक्स हे जे व्हॉल्केनिक लावानी फॉर्म झालेले एक वेगळ्या प्रकारचं एक अद्भुत असं स्ट्रक्चर आहे. त्याच्याबद्दल आणखी माहिती सगळी तुम्हाला नंतर मिळेल, तुम्ही गुगलवर बघू शकता. तर हे अगदी डेन्स फॉरेस्ट मध्ये एक छोटा एक 500 मीटरचा थोडासा एक असा ग्रॅज्युअल स्लोप आहे. तिकडे आपल्याला चालून त्या याणा रॉक्स कडे पोचायचंय. त्याच्या खाली केव्ह स्ट्रक्चर आहे आणि तिथेही एक शंकराचं देवस्थान आहे. खूप सुंदर असा परिसर आहे जंगलाच्या मधोमध. तर हा एक्सपिरियन्स आपला याणाचा आहे. त्याचबरोबर आपण बनवासी, ज्याला दक्षिण काशी म्हटलं जातं, तर तिकडे आपण जाणार आहोत दुसऱ्या दिवशी. आपल्या ह्याच्यामध्ये सिरसी लोकल साईट सीइंग आहे. उंचेली फॉल्स जो आहे जो साधारणपैकी वर्षभर त्याला पाणी असतं. तर अग्नाशिनी रिव्हर ह्याच्यातनं हा फॉल तयार होतो. खूप सुंदर फॉल आहे. तर ते आपलं असणार आहे. आणि सिरसीतलं लोकल स्पायसेस, कारण सिरसी इज नोन फॉर स्पायसेस. तिथे सगळं सुपारी, गरम मसाले सगळे तयार होतात, म्हणजे जसं खेकडीत वगैरे होतात तसं तिकडे सगळं ते होतं. तर ते शॉपिंग, लोकल तिकडचं देवस्थान, तिकडची जी ग्रामदेवता आहे, हे सगळं करून मग आपण रविवारी आपण रिटर्न ट्रॅव्हलसाठी तयार होतो. तर कोणाकोणाचं ज्या ज्या प्रकारे डिपार्चर असतं त्या प्रकारे त्यांना सगळं इन्स्ट्रक्शन देऊन ब्रेकफास्ट आणि ब्रंच करून साधारण 12:15 वाजता आपण हॉटेल सोडतो. आणि जी लोक कोकण रेल्वे मार्गी जात आहेत, ज्यांना कुमट्याला जायचंय, त्यांना कुमट्याचं ड्रॉपिंग होतं आणि बाकी जण जी हुबळी मार्गी जात आहेत, मोस्टली जी लोक विमानाने जात आहेत किंवा दादर हुबळी दादर ट्रेन असते ती दुपारची 3:40 नॉर्मली ती ट्रेन सुटेबल आहे. तर असं करून टूर आपली तिथे संपते. म्हणजे बेसिकली हे ड्रॉप पण आमच्यातर्फे होतो. ओके, अंडरस्टूड. स्विमिंग कॉस्ट्युम घ्यायचं आवश्यकता आहे का? आपल्याला स्विमिंग करायला तिथे आहे चान्स कुठे?
स्विमिंगचा चान्स काय कुठे म्हणालात? आहे? ऐकून नाही आलं. स्विमिंगचा चान्स आहे का कुठे स्विमिंग करायला? हो, स्विमिंगचा चान्स उडपीला आहे, मालपेला आहे, मालपेला. अच्छा, ठीक आहे. सर आम्ही कॉस्ट्युम ठेवू बरोबर हो आमच्या. हा, ओके. हो हो. म्हणजे चल. समुद्रात, हा, समुद्रात आणि हॉटेल मधल्या स्विमिंग पूल मध्ये पण. हा, हॉटेलला पूल आहे, चांगलं आहे. ओके. हो. झालं बोलणं मुलीशी. काय म्हणते ते उमाकांत चव्हाणनी सांगितलेले स्पॉट्स तर काही खबर नाही त्याच्यात. आणि बुकिंगसाठी काय प्रोसेस आहे? काय तुमचे टर्म्स टर्म्स बुकिंग कंडिशन? साठी मी एक काम करीन काका, मी उद्या अमृता गोखले म्हणून आहे आमच्या ऑफिसमध्ये, ती हा सेल्स मॅनेजर आहे, मी हा तिला तुमच्याशी संपर्क करायला सांगते उद्या, आणि हा ती तुम्हाला प्रोसिजर सगळं एक्सप्लेन करेल, कसं कसं काय करायचं आहे ते, हा ऍडव्हान्स अमाऊंट किती आम्ही घेतो, हा आणि त्यावेळी तुम्हाला तुमचं काही फोटो आयडी प्रूफ वगैरे काय काय द्यायचे आहेत, आधार कार्ड आणि काही लागणार असेल ते हा सगळं ती तुम्हाला सांगेल. म्हणजे हा एक ग्रुपच तयार करू शकू आपण हवं तर. हा. ठीक आहे, केव्हा ग्रुप तयार करू शकू, केव्हा आता म्हणजे कसं तुम्हाला असं वाटतंय का तुमच्या ग्रुपमध्ये अजून लोक जॉईन होतील पुढे पुढे? हो, होतील होतील, पुढे मागे होतील, तर ग्रुप तयार करूया होतील ना, आपण. मग एक ग्रुपच करूया आपण, ग्रुपच करूया, तयार करूया. चालेल. तुम्ही दीपक काका तुम्हीच हा ग्रुप तयार करा, त्याच्यात मला ऍड करा, आणि चालेल अमृताचा नंबर मी तुमच्याबरोबर शेअर करीन, मग तुम्ही तिलाही ऍड करा, आणि चालेल. ती तुम्हाला फोन करून एक कॉमन त्याच्यात सगळे डिटेल्स पाठवेल. आणि ओके. मग जसं जसं ह्या ग्रुपमध्ये काही लोक नंतरही समजा ऍड होत गेली तरी हो, त्यांना ती माहिती मिळत जाईल मग. ठीक आहे, चालेल. त्याला मी हा, तर हो, आपल्यासाठी आता सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला हे जे ट्रेन ओपनिंगच्या टाइम मध्ये आपल्याला आपले ट्रेन तिकीट्स हे तुमचे काढून घ्यायचे आहेत पहिले, हा, तर तो महत्वाचा विषय आहे सध्या. करेक्ट. तर हे तिकीट तुम्हाला 15 तारखेचं, आमचं जर 14चं डिपार्चर असलं समजा आमचं, कारण आम्हाला 15 वेळी. 14चं असेल तर तुमचं 13ला बहुतेक तिकीट होईल. हा ते डिपेंड करतं. परत आता कसं आहे, फेब्रुवारी छोटा महिना आहे, म्हणजे कमी दिवस आहेत, तर त्याप्रमाणे ते थोडस अलीकडे येतं मग. हा त्यामुळे असं नाहीये की 14चं एक्झॅक्ट 14 जानेवारीला होणार, असं नाहीये. हा, पण म्हणजे तर आता आता ऑलरेडी ओपन ओपनिंग झालेलं झालेलं आहे. असणार आहे. ओपन झालेलं आहे बुकिंग, मग आम्ही पेमेंट करतो, हो, आमची तर तिकीटं काढून टाका, म्हणजे नंतर तिकीटं मिळत नाही असं व्हायला. उद्या 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 पहिलं प्रथम तुमचं हे बुकिंग हा पेमेंट तुम्ही जीपे करू शकता, बँक नेट ट्रान्सफर करू शकता, नेट हा ट्रान्सफर, आणि लगेच ते डिटेल्स तुम्ही जर शेअर केले तर हा, मग हे सगळं आपण करू शकू लगेच मग. चालेल. दीपक, मग पण ते मला एक असं वाटतंय आपण. दिवस वन डे ऍडव्हान्स, दीपक हा वन डे ऍडव्हान्स आपल्याला गाडी बुक करायची आहे, हा, त्याचं अजून माहिती नाही ना, ट्रेन आहे का नाही आधी. ते उद्या कळेल सगळं, उद्या, हम्म. टुमॉरो. उद्या कळेल, मी तिला तुम्हाला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करायला सांगते ह्या बाबतीत. कारण नाहीतर दुसरं ऑप्शन काय आहे की शृंगेरीला जायची आयडिया ड्रॉप करायची, ते जे 3 ॲडिशनल डेस्टिनेशन्स आहेत ती घ्यायची नाही, हा. हम्म. आणि ज्यांची स्टँडर्ड टूर आहे तीच करायची. आपण काय करतोय, एक दिवस आधी जायचं म्हणतोय, शृंगेरीचा शंकराचार्यांचा मठ बघायला मिळायला चान्स मिळतोय म्हणून. कारण मला तेच वाटतंय हा, की शंकराचार्य मठ बघायला मिळतंय तर जायला हरकत नाही एक दिवस आधी. जायला पाहिजे. हा, जायला पाहिजे, म्हणजे हरकत नाही, एक दिवस आधी गेलं तरी चालेल, आपण बघूया मठ. म्हणून आपण 14चा चांगलं ठरवू. होईल, करा तुम्ही करूया, ते. ठीक आहे. कारण बाकीचे ते 2 नाही झाले तरी मला काही त्याच्याबद्दल हा, विशेष काही वाटत नाही. आणि फक्त एवढं आहे की मला त्याचं त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ना त्या व्हेकलचं, हो, ते हा, मला तुम्हाला तेही वर्कआउट करून सांगावं लागेल. हो हो, ठीक आहे, सांगा ते उद्या. कारण तुम्हाला टेम्पो ट्रॅव्हलर देईन मी, 12 सीटर, बारा हा सीटर टेम्पो ट्रॅव्हलर देईन, तर हा, मग त्याचं कॅल्क्युलेशन पण मी उद्या फाइंड आउट करून तुम्हाला तेही फॉरवर्ड करते मी हो. उद्या. आणि शंकराचार्य मठ आणि त्याच्याबरोबर मुकांबिका आणि अन्नपूर्णा सहज होणार असेल तर ठीक आहे, कव्हर करा. नाही तर फक्त शंकराचार्य मठ कव्हर झाला तरी आमची हरकत नाही, असं मला वाटतंय की बेसिकली द अट्रॅक्शन इज फॉर शंकराचार्य मठ. हो, मुकांबिका टेम्पल आणि मी तुम्हाला अन्नपूर्णा सांगू टेम्पल. शकते, हा, हा, मी तुम्हाला सांगू शकते, गेल्या आठवड्यात एक, गेला आवाज आवाज. गेला, आवाज गेला. आवाज गेला, आवाज गेला. तुमचा आवाज गेला. होता, नेटवर्क गेलं. आणि त्यांनी असंच केलेलं होतं की सेंट मेरीज आयलंड वरती ते आले आमच्या बरोबर,
आणि त्यांनी पुढचं साईटसीइंग ड्रॉप केलं. ऑल्दो मी ते तुम्हाला रेकमेंड नाही करणार, पण त्यांनी ते साईटसीइंग पुढचं ड्रॉप केलं आणि ते कोणाचा गेलाय, माझा गेलाय का? आता आलाय, आता ठीक. तुमचा आता जातो. आहे, आता आहे. हा आता हो. रि- तुमचा गेला होता, येस आता आहे. येस बाय. तिकडे तुषारशी बोललात का तुम्ही? हा तुम्ही एक जस्ट होल्ड करा एक मिनिट. तुम्ही तुम्ही इथे आवाज गेला परत. आवाज परत गेला. डिनरला एनिवे आय थिंक शी इज लॉस्ट द कनेक्टिव्हिटी. आता आपण चौघच आहोत, ती येईल, शील कम बॅक. पण बर आता बोला, दीपक अनिरुद्ध तू बोल. दीपक ते जे होतं ना आधीचं जे सर्क्युलेट केलं होतं उमाकांत चव्हाणने दिलेलं. उमाकांत चव्हाणचं, हा, त्याच्यातले सगळे काय पॉईंट कव्हर होतात याच्यामध्ये? दॅट वॉज क्वाईट इंटरेस्टिंग आयटिनरी, म्हणजे सजेशन्स. मग त्याच्यातले कुठले आयटम जास्ती चांगले तुला वाटतात, विच वी शुड कव्हर, विच आर नॉट कव्हर्ड इन दिस? बघते. वीणा बघते. पहा, कारण काय, मला त्या भागातलं काहीच माहिती नाही आहे. पण जर आपल्याला काही त्याच्यातलं घ्यायचं असलं तर आपण तिला सांगू शकतो की हे घ्या त्याच्यातलं म्हणून. मला वाटलं की ते स्वतःच टूर कंडक्ट करतात की काय तुमचे. उमाकांत चव्हाण. त्याला विचारूया ना, मग त्याचा नंबर आहे का त्या पोस्टमध्ये? नाही नाही आहे ना? नाही. हा, ते त्याने नुसतं लिखाण केलंय ते, पण त्याचं हे नाही दिसत आहे. चव्हाणची पोस्ट होती ना, मराठीत होती ना, मराठीत? हो 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 हो, पाठवू का तुम्हाला? पाठव, लगेच पाठव. मी ती इथे पोस्ट करतो याच्यावरती चॅटमध्ये. मी तुला पाठवली का? मी ती तुमच्या संजीवनवरनं घेतली होती. मी तुम्हाला पाठवते आबा. मला काय वाटलं की ते उमाकांत चव्हाणच आपल्याला नेतात. माहिती नाही, ते उमाकांतची जस्ट मला इकडून तिकडून कुठून तरी आली, मग मी ती शेअर केली की म्हटलं कोस्टल कर्नाटकाचा आपला विषय चाललाय, तर हा आपल्याला वाचायला रिलेव्हंट आहे, म्हणून ते एक रिलेव्हंट मटेरियल म्हणून मी पाठवून दिलं होतं. हा, हॅलो प्राची मॅडम. ग्राउंड लेवलला आहे ना, काहीतरी नेटवर्क इश्यू झाला हो. आणि ते काहीतरी डिस्कनेक्टच झालं. मग मी परत कनेक्ट मीटिंग आलं, ट्राय केलं तर ते गोल 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 खूप वेळा फिरत होतं. आणि दरम्यान हे लोक ना इथे दुकान बंद करायला ठीक आहे. आता आय विल रिमेन इन टच विथ यू. उद्या तुम्ही मला ते सगळी माहिती द्या. आणि बघा, पहिलं तर तुम्हीच आता हा ग्रुप फॉर्म करा, त्याच्यात मी तुम्हाला अमृताचा नंबर देते, तिला तुम्ही ऍड करा. आणि उद्या मी अमृताला तुम्हाला अर्लीस्ट पहिला कॉन्टॅक्ट करायला सांगते, ही ट्रेन आजच्या दिवशी अवेलेबल आहे का, आणि तुम्हाला मी रेट त्याचे डिटेल्स पाठवते की हे आपण कसं करू शकतो म्हणून. आणि आपल्याला मला वाटतं उद्या दुपारपर्यंत ना हे पेमेंट करून आपल्याला पहिलं ट्रेन तिकीट करून घ्यायला पाहिजे अर्जंटली. हो, ठीक आहे, आपण ते करूया. 15 मार्च इज व्हॉट वी हॅव इन माइंड. 14ला निघायला लागेल. एक मिनिट, अनिरुद्ध काहीतरी बोलतोय. काय अनिरुद्ध बोलतोय? 14 तारखेला बुकिंग करायला लागेल ना पण ट्रेन. 14ला बुकिंग करायला लागेल, तर त्याच्यामुळे वी शुड ट्राय टू फिनिश इट क्विकली. आपलं पेमेंट त्यांना गेलं की ते लगेच तिकीट काढतील. लगेच समजेल. करेक्ट. बुकिंग करायला लागेल. उद्या 14 तारीख आहे ना? उद्या 14 तारीख आहे, म्हणून उद्या वी हॅव टू. आणि ठीक आहे, एवढं हा नसेल, आय डोंट थिंक की नाहीच मिळणार असं बोलली नसेल, पण म्हणजे आय कॅनॉट बी सो ऑप्टिमिस्टिक की सहज मिळेलच. काय ते अजून तिला सगळं उद्या चेक करायला सांगते आणि तुमच्याशी ती संपर्क साधेल. चालेल. तिकीट मिळतील अनिरुद्ध, कारण अजून मुलांच्या परीक्षा संपलेल्या नसतात. 14 मार्चला मुलं शाळेत जात असतात, सुट्ट्या सुरू झालेल्या नसतात.
तो झालं नसतं. ओके. रश तेवढा सुरू होणार नाही. तर बहुतेक तर आपली तिकीट Absolutely. मिळतील आपल्याला. हॅलो, हा बोला. बहुतेक तिकीटं मिळतील असं आम्हाला वाटतंय. बघू आपण आता. विल ट्राय टू डू इट ॲज क्विक ॲज पॉसिबल. आपलं सगळ्यांचं 5 जणांचं. हा, नाही ठीक आहे. आय विल कम्युनिकेट विथ यू सेपरेटली. ठीक आहे. ओके, चालेल. ठीक आहे. ओके, थँक्यू. Yes. मला ऍड करा आणि ठीक आहे. अमृताचा नंबर मी तुम्हाला आता व्हॉट्सअपवर फॉरवर्ड करते. ठीक आहे. ठीक आहे. ओके, ओके. बाय. बाय. ठीक आहे. सो शी इज गॉन. आता आपण आपलं आता बोलूया. हा, तर ती जी चव्हाणची ती पोस्ट आहे ती पाठवली का मला? हा, प्रमोदनं टाकली आहे. आकडा आता ही पहा. हा हा हा, कॉपी. ही मी झूम वरती पण कॉपी करतोय चॅटमध्ये. उमाकांत चव्हाण. तर प्रमोद आहे आता. मला तू सांग की आपल्याला जर कस्टमाइज करायची असली टूर. प्रमोद ड्रॉप आउट हम्म. झाला का प्रमोद? जर त्याची समजा जे पॉइंट्स घ्यायचे असले तर आपल्याला टूर कस्टमाइज करायला लागेल. म्हणजे मग ह्यांचा काहीतरी अजेंडा ड्रॉप करून हे अजेंडा ऍड करायला लागेल. सो आय डोंट नो इफ इट इज वर्थ इट और आय डोंट नो इफ इट इज फिजिबल. तर हे तुम्ही वाचलंय ना अनिरुद्ध? तू वाचली का ही पोस्ट त्या ह्याची आता चव्हाणची? मी तेच बघतोय मी. कमी देखते ना. ती मी इथे पण टाकली. आता बघूया. हम्म, हम्म. आता ही मीटिंग संपेल 5 मिनिटात, पण वी विल रिमेन इन टच. मला वाटतं मी ग्रुप बनवून टाकू का सरळ? हो हो. ग्रुप बनवून टाकतो. म्हणजे आपण ग्रुपवर कम्युनिकेट करूया उद्या, कारण ते परत पेमेंटसाठी वगैरे आपल्याची जरूर आहेच. सो I have not got the हँडल post. एव्हरीथिंग ऑन द ग्रुप. हे शेअर्ड इन व्हॉट ग्रुपमध्ये ते मग हा, ग्रुपमध्ये पण शेअर करेन मी. घेऊन शेअर करून टाका म्हणजे देन वी कॅन डिस्कस. हो हो. आणि टुमॉरो बाय व्हॉट टाइम शुड वी फायनलाइज म्हणजे त्याप्रमाणे वी कॅन हॅव अ मीटिंग इन द मॉर्निंग सम टाइम आणि हे सगळं आपण हो, नाही मोडालिटीज कॅन बी बघतो. बहुतेक संध्याकाळ होईल. कारण एक तर काय, त्यांचं ऑफिस उघडून ती बाई चेक करेल. आपल्याला एक दिवस आधी जायचं, म्हणजे कुठली ट्रेन कशी घ्यायची, कसं करायचं ते आपण ग्रुपवर डिस्कस करू. इफ वी ॲग्री टू दॅट पर्टिक्युलर वे ऑफ ट्रॅव्हलिंग 1 डे इन ॲडव्हान्स, देन Correct. वी विल टेल हर टू प्रोसीड विथ द बुकिंग आणि मग आपण पेमेंट करू. सो ते पहिलं जे डिस्कशन आहे त्याच्यात 2-4 तास जातील. म्हणजे 12, 1, 2 तोपर्यंत वाचतील. आणि मग साधारण 4 बरं. पर्यंत आपण आपली पेमेंट्स पूर्ण केली तर मग त्यांना सांगू की तुम्ही केली. 4 वाजता आमचं ट्रेनचं बुकिंग करून टाका म्हणून. बरोबर. आपण पण ट्रेनचा अभ्यास करून ठेवू ना, तोपर्यंत टाइम टेबल वगैरे पाहून ठेवू आपण. हो हो. आपण पण आपल्या साईडनं पण बघून ठेवू काय ऑप्शन्स आहेत ट्रेनचे. म्हणजे शंकराचार्य मठ हे द मेन थिंग. ते दुसऱ्या 2 आयटम्सचं मला काही विशेष हे नाही आहे. अन्नपूर्णा टेम्पल आणि ते दुसरं जे आहे ते आय एम नॉट व्हेरी ग्रेटली कीन ऑन दॅट. आय एम कीन ऑन द शंकराचार्य मठ मेनली. पण आता ठीक आहे. आता बंद पडेल, ही मीटिंग संपेल. झूम विल स्टॉप. ऑटोमॅटिकली थांबेल मीटिंग. सो व्हॉट वी विल डू, आय विल कंटिन्यू डिस्कशन ऑन द ग्रुप. थँक्यू. ओके. बरं झालं. थँक्यू सदाशिव. चलो, थँक्यू. चला, नमस्कार. गुड बाय नाईट. बाय. गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय.